नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण जात होतो बघा लोहारा शहरामध्ये. लोहारा शहरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचं आयोजन केलं आहे. त्यानिमित्त आज यात्रेचा पहिला दिवस आहे आणि ती पहिल्या दिवसाची यात्रा कव्हर करायला मी जात आहे. तर ती टोटल यात्रा मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. तर तुम्ही ती टोटल यात्रा ब्लॉगर गोविंद 25 या चॅनलवर तुम्ही बघू शकता. तर आज यात्रेचा पहिला दिवस आहे आणि पालखी मिरवणुकीचा सोहळा आहे लोहारा शहरामध्ये. तर तो सोहळा आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला दाखवत आहे. तर सगळ्यांनी आवर्जून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त लोहाऱ्यामध्ये शोभायात्रा चालू आहे. त्यामध्ये महादेवाच्या मूर्तीची रथामध्ये बसून मिरवणूक केली जाते. सर, हे काय आहे? लोहारा शहरातील दरवर्षीप्रमाणे जे महाशिवरात्रीनिमित्त भव्य शोभायात्रा निघते, त्या शोभायात्रेनिमित्त रथामध्ये फुलांनी सजवलेल्या विराजमान झालेली महादेवाची मूर्ती, त्याचबरोबर त्यामध्ये सहभागी डोक्यावरती कलश घेऊन महिला, हलगी पथक, भजनी मंडळ आणि महादेवाची काठी आपल्या खांद्यावर घेऊन ती नाचवत सर्व भक्त व भाविक यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत. यामध्ये शहरातील न्यू विजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शंभू महादेव, पार्वती, श्री गणेशा आणि कार्तिकेय, नंदी महाराज अशा वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. अशा प्रमाणात ही शोभायात्रा भव्य म्हणजे याच्यात निघालेली आहे. महाशिवरात्रीनिमित्त लोहारा नगरीमध्ये यात्रेचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये इंदुरीकर महाराजाचं कीर्तन पण आहे मंगळवारी. त्यानिमित्त शोभायात्रा आज निघालेली आहे बघा महाशिवरात्रीनिमित्त. मस्त हलक्याच्या गजरात हे चालू आहे.
महादेवाची काठी आहे. पूर्ण भाविक भक्ती जल्लोषात रथयात्राचे हे करत आहे, शोभायात्रा. हे बघा, एक शिंपला कलाकार खांद्यावरती काठी घेऊन नाचवत आहे. बघा, चिमुकला कलाकार खांद्यावर काठी घेऊन नाचवत आहे बघा. जे विद्यार्थी महादेव, पार्वती, कार्तिकेय, गणेश जे म्हणले आहेत ते न्यू विजन इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आहेत. सरांच्या शाळेतील विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी गणेश, महादेव आणि पार्वती बनलेले आहेत. आणि शोभायात्रा खरंच फुल प्रतिसाद आहे लोकांचा. गर्दी भरपूर आहे. फुल जोशमध्ये मंदिरामध्ये जायला आता ही मिरवणूक. मंदिरामध्ये गेल्यानंतर मूर्तीची मंदिरामध्ये ठेवली जाते. शहरातील शिवाजी महाराज चौक यामध्ये बॅनरबाजी केली आहे.
द्यायचे ते सगळ्याला द्यायचे. असं उभा करा की सगळं सरळ 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 उभा करा सगळं नारळ घेऊन असं उभा करा सगळं. भैया हा काय करायला आता इथं? हे महाशिवरात्री निमित्त जी पालखी चालू आहे हा. त्या पालखीचं हा. आरती करून पूजन करून ही पालखी मंदिराकडे महादेव मंदिर ते लोहाऱ्याचं हेमांडपंथी मंदिर आहे तिथं जाऊन पालखीचं तिथं प्रतिष्ठापना करून तिथं पूजा करून पुढे महाशिवरात्रीचा कार्यक्रम चालू करा. जय देव जय देव जय मंगल मूर्ती मात्रे मान मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे चंद्र मुकुट शोभतो हरा तुझे नो पोरे चरणी गागया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वने मात्रे मन कामना पूर्ती जय देव नमो पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंडती नैना रामाचा वाटपाई सैना संघर्षी पाहावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वने मात्रे मन कामना पूर्ती जय देव लवतो दिल क्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंठे डाळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी वाळा ते मळवाहे जुळजुळा जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तू कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनेनी शाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा युक्तीचे उधळण श्रीखंड लीळा ऐसा शंकर शोभे उन्मावे लाळा जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तू कर्पूर गौरा जय देव देवी सागर मंथन वै केले रामाची अवचित हर सापडले देवासुरने प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू गौरा जय देव व्याघ्रांबर सुंदर मनहारी पंचानन मनमोहन शुक्रोटी जय वीर वाचे उच्चारी प्रकृती ग्राम दासांतरी जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू जय देव कर्पूर ज्योती बेळगी रे नीरे कर्पूर ज्योती बेळगी रे नीरे बाबा पूजी गे बाव जावे रे गे बाबा पूजी गे बाव जावे रे गे बारायारो बेळगी रे नीरे कर्पूर ज्योती बेळगी रे नीरे राजा शंकरान गे राजात मागे राजा शंकरान गे राजात मागे राजा ते जागे बेळगी रे नीरे कर्पूर ज्योती बेळगी रे नीरे देवा दुर्गे सागे देवा महेश आगे देवा दुर्गे सागे देवा महेश आगे देवा देवा गे बेळगी रे नीरे कर्पूर ज्योती बेळगी रे नीर कर्पूर आरती बेळगी रे कारुण्य मृग कर देव गे नीलकंठ निगम गोचर बालचंद्राभरण गे बाल बलिदन हाल सविधनु लोल श्री गुरु राय गे कर्पूर आरती बेळगी रे कारुण्य मृग कर देव गे वारी ज्योतवा शिरव हरितनु मार हर महादेव गे दूर दुर्धव दूर माಡು शूर सन्मुख नैय गे कर्पूर आरती बेळगी रे कारुण्य मृग कर देव गे शरणु ಜನರಿಗೆ ವರವ ನಿತ್ಯನು ಪರಮ ಪಾರ್ವತಿ ಅರಸಗೆ ದರೆಯಳೋದಿಕ ಸ್ವರ್ಣಲಾಪುರ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರಗೆ कर्पूर आरती बेळगी रे कारुण्य मृग कर देवगे कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजहारोमा हर हर शिव जय शंभो महादेव जय शंभो महादेव गया रुद्राक्षाच्या माळा
गळ्या रुद्राक्षाच्या माळा नाग घेतो गळा तू तर शंकर भोळा माझा तू तर शंकर भोळा माझा हर हर ओमा हर हर शिवा जय शंभो महादेव जय शंभो महादेव त्रिशूळ डमरू हातामध्ये त्रिशूळ डमरू हातामध्ये कानामध्ये कुंडल साजे कानामध्ये कुंडल साजे मस्तकी तुझ्या तिसरा डोळा तू तर शंकर भोळा माझा तू तर शंकर भोळा माझा हर हर ओमा हर हर शिवा जय शंभो महादेव जय शंभो महादेव बेलाची पाने तुला आवडती यानंतर आजच्या शोभायात्रेमध्ये दैटण्याचं हलगी पथक सहभागी झालेलं आहे. त्या हलगी पथकाचा एक अर्ध्याच तासाचा खेळ आहे. या ठिकाणी त्याचं सादरीकरण होईल आणि नंतर मग आपल्याला मार्गस्थ व्हायचा आहे. यांचं एक सादरीकरण 20 मिनिटाचं ते 30 मिनिटाचं सादरीकरण असेल आणि त्यानंतर मग आपली पालखी मंदिराकडे मार्गस्थ होणार आहे. हलगी पथक नमस्कार सर, तुमचं नाव? ओम नमः शिवाय. मी बालाजी नारायणराव मक्तेदार गुरुजी हा लोहाऱ्यामध्ये हा गेल्या 26 वर्षापासून हा आम्ही आमच्या गावचं कुलदैवत आराध्य दैवत शंभू महादेव याची यात्रा दरवर्षी महाशिवरात्रीला सुरुवात केली 1999ला आणि तेव्हापासून अविरतपणे हा पायंडा चालू आहे. 26 वर्षापासून आम्ही सुरुवातीला केवळ फक्त कीर्तन सेवा प्रवचन सेवा अशा करायचो, परंतु नंतर याला खूप मोठं स्वरूप प्राप्त झालं आणि कुस्त्या सगळ्यात मोठं आकर्षण असायचं ते कुस्त्या. जंगी कुस्त्या व्हायला लागल्या. त्याच्यानंतर हळूहळू सांस्कृतिक कार्यक्रमाकडे आम्ही वळलो आणि अगदी राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा मग बालगटाच्या आणि खुल्या गटाच्या वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही घ्यायला लागलो. हळूहळू प्रतिसाद एवढा मोठा वाढला की मग त्याचं आणखीन रूपांतर मोठ्या स्वरूपामध्ये झालं आणि त्याच्यामध्ये हळूहळू आता सध्या आम्ही घेतोय चेस स्पर्धा घेतोय, लहान मुलांसाठी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेतोय आणि वेशभूषा स्पर्धा घेतलेल्या आहेत. आता यावर्षी तर एवढा प्रगतीचे कार्यक्रम आहे. 26वे वर्ष असल्या कारणानं खूप मोठा उत्सव, एक मोठी जत्रा भरवलेली आहे. पाळणे म्हणा, झुले म्हणा, म्हणजे जसं एखाद्या जत्रेमध्ये असतं तसं मोठं स्वरूप यावर्षी प्राप्त झालेलं आहे. वरचेवर लोकांची सनातन धर्माकडे ओढ वाढलेली आहे आणि हे सगळं करण्यामध्ये कोबरा मित्रमंडळाचं खूप मोठं श्रेय आहे. आमच्यापेक्षा नंतरची मुलंही, परंतु त्यांनी अगदी मोठ्या कष्टाने हे उभा केलेलं रोपटं आता चांगलं डेरेदार झालेलं आहे. कोबरा मित्रमंडळाच्या या प्रयत्नाला आता मोठं यश प्राप्त झालेलं आहे आणि ह्या यात्रेला आता वरचेवर असंच मोठं स्वरूप प्राप्त होईल. सगळ्यांचा या ठिकाणी सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थांचा आहे. शंभू महादेवाचा आशीर्वाद सगळ्यांना प्राप्त होतो आहे. आता थोड्याच वेळामध्ये आम्ही आता महादेव मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी कीर्तन सेवा होईल, महाप्रसाद होईल आणि त्यानंतर भारुडाचा कार्यक्रम त्या ठिकाणी दरवर्षी होतो. भारुडाचा कार्यक्रम होईल आणि दररोज 5 दिवस वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत. माझी मंडळाच्या वतीनं सर्वांना विनंती आहे की 5ही दिवस सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि येत्या 17 तारखेला
वेळेला हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराजांचं भव्य असं कीर्तन सेवासुद्धा यावर्षी ठेवण्यात आलेली आहे. तर याही कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि प्रसादाचाही लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. बालकलाकार मस्त येते बघा. आणि यात्रेमध्ये आमचे फोटोग्राफर बंधू ओंकार पटणे आप्पा, नमस्कार आप्पा. आप्पाचा काय विषय आहे? भैया तुझं नाव सांग पूर्ण. नाव तुझं नाव मोठ्यानं सांग. तुमचं नाव? गणेश महाराज, शिवाजी शाही जाधव. तुमचं नाव? तुमचं? अशा रीतीने शहरातील यात्रा चालू आहे.